बोरी येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न। हिंदू नागरिकांनी आध्यात्मिक राहावे, अंधश्रद्धाळू नको। लेखक भरत आमदापुरे यांचे प्रतिपादन। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले। या संमेलनात प्रसिद्ध लेखक व अभ्यासक भरत आमदापुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आपल्या भाषणात आमदापुरे म्हणाले की हिंदू धर्म हा उदारमतवादी व सर्व समावेशक असून भारतीय संस्कृतीची जगभर वेगळी ओळख आहे। हिंदू नागरिकांनी आध्यात्मिक राहावे, मात्र अंधश्रद्धेला बळी पडू नये असं त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमात हरिभक्त परायण सौ मीनाक्षीताई कदम, भागवताचार्य राहुल महाराज राजूरकर, आचार्य श्री परसराज बाबा, हरिभक्त परायण दीपक महाराज वर्णेकर, हरिभक्त परायण महादेव अप्पा सोनटक्के व हरिभक्त परायण गुलाब महाराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, विदेशी आक्रमणे, भारतीय घटना, अल्पसंख्याक धोरण, निजाम राजवट, श्रीराम मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर किरण बकान यांनी केलं। विशाल देशमुख व अनिकेत अवचाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर आनंदकुमार मुरक्या यांनी आभार मानले। या संमेलनास बोरी व परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले सर्व हिंदू बांधव एकत्र आलेले आहेत। व्यासपीठावर उपस्थित संत महंत व समोर बसलेले प्रतिष्ठित भक्त मंडळी, बंधू भगिनींनो, खरोखरच सर्व वास्तव हिंदू आहेत, पण ज्यावेळेस आपल्याला नैवेद्य चालण्याकरता घास काढल्याला चालण्याकरता विशेष महती या शंभू महादेवाच्या बोरी नगरीमध्ये आणि निमित्त आहे। त्या भूमीला हिंदू म्हणल्या जाते। अन्य भरपूर ग्रंथामध्ये हिंदू शब्दाचा उल्लेख येतो। हिंदू शब्दाचा अर्थ काय? व्याकरणाच्या दृष्टीने संस्कृतच्या नुसार हिंदू, हिम शब्दाचा अर्थ होतो पर्वत, जो पर्वताप्रमाणे स्थिर आहे। भयानक परिस्थिती आल्यावर सुद्धा जो आपला धर्म सोडत नाही। हिम आणि दू शब्दाचा अर्थ होतो हिंदू। व्याकरणामध्ये जो संस्कृत चंद्राप्रमाणे जो संसाराला अमृत वाटतो त्याला हिंदू। तरी त्यांनी असे कार्य केलेले आहेत की जे ते 4 पुत्र आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते। ते 4 पुत्र कोण आहेत? जे माझ्या संभाजी महाराजासाठी हृदय फाडलं तरी चालेल, रक्ताची होळी केली तरी चालेल, परंतु या ठिकाणी अहोरात्र रात्रीच्या 11 वाजल्यापासून ते सकाळच्या 6 वाजेपर्यंत बसणारे त्यांना माझा मानाचा मुजरा असेल। या ठिकाणी उपस्थित मान्यवर बसलेले आहेत। या ठिकाणी आता मी वेळ न घेता, कारण आपला इतिहास काय आहे, आपले आदर्श पुरुष कोण आहेत, आपले प्रेरणास्थान कोण आहेत, आपल्याला कुठं जायचंय, एक समाज म्हणून कुठे वाटचाल करायची। इथं शेपूट काय घालतोय, स्वाभिमान शून्य राजकारणी हे आपले। जाऊन डोकं टेकवायला लागले। ते चंद्रबाबू नायडू तर केवळ टोपी घातलं नाही, नमाज पडलं हो। एक एमआयएमचा नेता दाखवा मला मंदिरात येऊन आरती केली आहे त्याने कधी, कपाळाला टिळा लावलाय त्याने कधी लावले? फोटो दाखवा, व्हिडिओ दाखवा तुम्ही ते ओएसी। ते बकरे कधी येतात का तुमच्याकडे? आपण कशाला आपला स्वाभिमान सोडायचा? आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर आपण स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे ना। आपण संघटित नाहीत,